नमस्कार गाईज, माझं नाव रागिनी आहे आणि मी लातूरची राहणारी आहे. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हा सगळ्यांचं माझ्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. हा माझा पहिला लॉंग व्हिडिओ आहे, त्यामुळे थोडं नर्वस आहे. पण फायनली डिसिजन घेतला. ना इकडे बघितलं ना इकडे बघितलं, समोर बघितलं, कॅमेरा ओपन केला आणि बोलायचं होतं ते बोलून टाकलं. मग व्हिडिओ बनवायचं कारण, तर व्हिडिओ बनवायचं कारण तुम्हाला ह्या व्हिडिओच्या एंड पर्यंत कळूनच जाईल. तोपर्यंत तुम्ही चॅनलला वरती नवीन आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हा सगळ्यांना मला एक क्वेश्चन विचारायचा आहे. तुम्हाला माहिती आहे का हो, माणसाचा जो जन्म आहे, जो आपल्याला भेटलेला जन्म आहे, म्हणजे जो माणसाचा जन्म आहे, तो किती जन्म घेतल्यानंतर भेटतो? तर असं म्हटलं जातं गाईज की जे माणसाचा जन्म आहे, जो आपल्याला भेटलेला जन्म आहे, तो अनेक जन्म घेतल्यानंतर आपला जन्म भेटत असतो. मग हा जन्म अनमोल आहे, तर हा जन्म आपण असंच व्यर्थ घालायचा का? तुम्ही बघत असाल किंवा खूप साऱ्या न्यूज येतात, कोण कोणाच्या प्रेमामध्ये मरतं, कोण टेन्शन असतं म्हणून सुसाईड करतं, कोण रागामध्ये स्वतःचं आयुष्य संपवून घेतं. हे बरोबर आहे का? देवाने आपल्याला एवढा अनमोल जन्म दिलाय, मग हे आपण जन्म असाच व्यर्थ घातला पाहिजे का? तर हो, मी बोलतेय आपल्या हेल्थ बद्दल, मी बोलतेय आपल्या फिटनेस बद्दल. तर फिटनेस फिटनेस हा असा वर्ड आहे काही, याचे इम्पॉर्टन्स आजच्या लाईफस्टाईल मध्ये तुम्हाला सांगायची गरज नाही. तर आता तुम्हाला वाटत असेल की मी एवढं का सांगते, फिटनेस बद्दल एवढं का बोलते. तुम्हाला वाटत असेल की मी खूप फिट आहे, मला सगळं काही नॉलेज आहे म्हणून मी बोलतेय. तर असं काहीच नाहीये. मी पण तुमच्या मधलीच आहे, मला पण तुमच्या सारखंच नॉलेज आहे. माझं पण वेट अबो 75 क्रॉस झालेलं होतं. मी सगळ्या गोष्टी फेस केलेल्या आहेत, मी सगळ्या गोष्टी एक्सपिरियन्स केलेल्या आहेत म्हणून बोलते. त्यावेळेस मी एक एक खूप महत्वाचा पाऊल उचलला होता आणि ते होता जिम कडे. तर जिम, आता जिमचं बी इम्पॉर्टन्स तुम्हाला सांगायची गरज नाही. काही लोक जिम मध्ये वेट लॉस करण्यासाठी जातात, तर काही वेट गेन करण्यासाठी जातात, कोण मसल स्ट्रॉंग करण्यासाठी जातं, कोण मसल बिल्डअप करण्यासाठी जातं, बऱ्याच गोष्टी असतात. पण काही दिवसानंतर असं कळतं की जिम मध्ये तर ह्या गोष्टी होतातच, पण ह्यासोबत जिम आपल्या शरीराला एक डिसिप्लिन देते, एक कॉन्फिडन्स देते, एक ग्लो देते, एक वेगळ्या प्रकारचा ऍटिट्यूड देते. बरोबर आहे का? आणि हे सगळ्या गोष्टी मी एक्सपिरियन्स केल्यात म्हणून बोलत आहे. आणि जर तुम्ही पण विचार करत असाल वेट लॉसचा, वेट गेनचा, तर नक्की नक्की हे जर्नी चालू करा. काय प्रॉब्लेम्स असतील तर मला शेअर करा, आणि मला काय प्रॉब्लेम्स असतील तर मी तुम्हाला शेअर करेन. आणि असेच थोडेफार फिटनेसचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.